पाहू शकता चढचण यात्रेमध्ये हर प्रकारचं माणूस येत असतं, जसं की आपण हौशे कौशे नवशे म्हणतो त्याप्रमाणे. काय पाहण्यासाठी येतात माझ्यासारखे मोकळे, काय घेण्यासाठी येतात, काय नडीआडी लागलेले विक्रीसाठी येतात, काय घरी जास्त झाले वयस्क झाले विक्रीसाठी येतात, कोण मारतंय जनावर म्हणून विक्रीसाठी येतं, कोण गाब धरणा म्हणून विक्रीसाठी येतं. अनेक प्रकारच्या अनेक अडचणी असतात. तर प्रत्येक प्रकारचं माणूस इथं भेटलं जातं. त्यासाठी आवर्जून यात्रेला भेट द्या आणि एकदम साधं सिंपल बनून या. एकटे फिरून बघा काय होतंय. पाहू शकता मडसनाळ काम्याला पाहण्यासाठी किती गर्दी. लोक त्याच्या भोवतीने गरांडा घालून बसलेत. मालक निवांत बसलेत पाहू शकता सावलीला. आपण बरेचसे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये चांगले चांगले जातीवंत वळू बघितले. त्यामध्ये घटप्रभा चॅम्पियनमध्ये सुद्धा घटप्रभा चॅम्पियन झालेला तो वळू मडसनाळ काम्याचाच मुलगा आहे. पाहू शकता खूप गरम रक्ताचा आहे आणि खूप आखीव रेखीव आटोपशीर आहे. मजबूत शरीरयष्टीचा आहे, मोठा आहे आणि ह्याचे जेवढे बी पैदास आहे याच्या चेहरेपट्टीहून आणि शिंगावरून लगेच ओळखू येतात की ही मडसनाळ काम्याचीच लाईन आहे म्हणून. कारण शिंग बऱ्यापैकी वडिलासारखी पडतात. चेहरेपट्टीचा कोसवाट कलर मडसनाळ काम्यासारखाच येतोय आणि पायाचा कोसा कलर बऱ्यापैकी काम्यासारखाच येतोय. मागचा कोसा कलर काम्यासारखाच येतोय. पलीकडचा वळू बघू शकता काम्याचाच आहे. अशा चांगल्या वळूची नैसर्गिक रेतन करून जास्तीत जास्त चांगल्या पैदाशीची ब्रीडिंग तयार करून एकतरी जनावर खिल्लारचं आपल्या दावणीला पाळा. नाही देशी गाय पाळता आली, दूध पाहिजे तुम्हाला, दुधासाठी सांभाळायचे, तरी कोणतीही एक देशी गाय तुमच्या दारात पाळा. जेणेकरून तुमच्या मुलांना भविष्यात जे होणारे साथीचे आजार रोगराई त्याच्याशी रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि येणाऱ्या भविष्यातल्या वाईट काळात तोंड देण्याची क्षमता तुमच्या मुलांमध्ये निर्माण होईल. सुट्टीच्या वेळेस मुलांनाही थोडं असं फिरवून दाखवा की शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा मूलभूत पाया आहे आणि हा पाया कसा चालतो, शेतकऱ्याला किती अडीअडचणी येतात किंवा शेतकरी कसा वाईट काळात सुद्धा स्वतःला सावरून उभा राहतो आणि येणाऱ्या दुष्काळ, अतिपाऊस काळ याच्यावर कशी मात करतो, घर प्रपंच कसा चालवतो, याचे भूगोल विज्ञान आणि सामाजिक शास्त्राचं नॉलेज आपल्या मुलांना प्रत्यक्षदर्शी यायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येकाने अशा जसं यात्रेला फक्त खेळणी घेण्यासाठी यायचं आणि फक्त मंदिरातनं फिरून पाळण्यातनं फिरून मुलांना घेऊन जायचं तेवढं करू नका. तर हे पण मुलांना दाखवा की हे पण सामाजिक बांधिलकीमध्ये येतंय. पाहू शकता बारकावीनं बारका करा लमनबाईच्या खाणीतून जन्माला आलेला काम्या. प्रत्येक वळू हा काम्यासारखा दिसतोय. सोड्डीचा वळू घ्या, इथं पाहिलेला चनेगावचा वळू हा, प्रत्येक वळू हा अलीकडच्या उजव्या शिंगाला हा मडसनाळ काम्यासारखाच वाकडा शिंगाचा थोडा होतो टोकाला. बदामी कलरचे कान, डोळे बदामी कलर, चेहऱ्यावर कोसवट कलर, मोरच्या पायाला कोसवट कलर. पाहू शकता हा काम्याचा मुलगा आहे, हा काम्या आहे. या इकडे. हा मालक
नाव सांगा आता. त्याचं नाव देवेंद्र शरप्पा वडेर. हां, पत्ता आमच्या गाव मडसनाळ. मडसनाळ, तालुका जिल्हा विजापूर. किती गाय भरवल्या आतापर्यंत? 2500 गायी भरवल्या. साधारणतः किती गाय येतात रोज? रोज 2-3-4. 2-3-4 एक घेत आहे. एक गाय भरवा किती घेत आहे? 2000 घेत. 2000 रुपये घेत आहे. कपिला, कोसा खिल्लार, चित्रा कोसा, काळी, काजळी खिल्लार सर्व गायी आल्या तरी भरवून देत आहे. कुठली पण गाय भरवून देत आहे. नाशिक, पंढरपूर, पुणा, कोल्हापूर, सातारा, कराड, उस्मानाबाद येतात गाय. गाय जर सव्वा महिन्यात उलटली तर भरून देताय का पैसे नंतर दुसरी फी द्यावा लागते परत? काय ना, महिन्यानी जर गाय उलटली तर पैसे घेत नाही, भरून देताय तशीच. कुठल्याही प्रकारातली गाय आली तरी चालते. फोन करून आलं पाहिजे का कधी बी आलं तरी चालते? फोन करा, चालतंय. कधी पण आलं तरी चालते. पाहू शकता मालकांनी सांगितलेलं आहे फोन करून आलं तरी चालतंय, अचानक आलं तरी चालतंय. कुठल्याही प्रकारातली गाय भरवून देत आहेत. मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा. 91 हां 488 हां 08432. पाहू शकता मालकांनी सांगितले अशा प्रकारचे मालकांकडे अनमोल हिरा आहे. जोपर्यंत ब्रीडिंगला चालू आहे तोपर्यंत जास्तीत जास्त गायी भरून नैसर्गिक रेतन करून चांगल्या प्रकारची ब्रीडिंग करून घ्या. एक तरी खिल्लार गाय चांगल्या प्रकारची सुंदर आखीव रेखीव देखणी आपल्या दावणीला असावी अशी प्रत्येकाने संकल्पना करा. 2025 मध्ये प्रत्येकाने आपापल्या दारात एक तरी देशी गोवंश सांभाळा. तुम्हाला दुधासाठी पाहिजे कोणतीही देशी गोवंश सांभाळा, परंतु एक तरी देशी गाय आणि तुमच्या दारामध्ये असावी अशी इच्छा करा. आणि त्याप्रमाणे मुलांच्या संगोपनासाठी प्रयत्न करा. मुलांकडे लक्ष द्या. तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे, कमकुवत होत चालली आहे. आईवडिलांचं लक्ष नाही, पैसा कमवणे, आईवडील पैशाच्या पाण्याच्या मागं लागलेत, मुलांकडे दुर्लक्ष होते. वेळ वाया गेल्यानंतर परत बोलून येत नाही आणि परत कमवलेल्या आयुष्यभराच्या कष्टाचा त्या चीज होत नाही. तरी प्रत्येकाने आपली संपत्ती ही मुलं आहेत हे समजून मुलांकडे लक्ष द्या. आणि ह्या मालकांकडून घ्या की बैल दराकतो, मारतो, 3 कासरे बांधलेले आहेत बैलाला, तरीसुद्धा मालकाने बैल विकत नाहीत किंवा डोक्यात सुद्धा विचार येत नाहीत. गायी भरवतात आणि त्याला जीव लावून सांभाळतात. धन्यवाद मालक माहिती दिला.